सर्व पालकांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे। आता भरपूर साऱ्या पालकांना हा प्रश्न पडलेला आहे की आता माझा जो यूजरनेम आहे आणि पासवर्ड जो आहे तो मी विसरलेलो आहे, तर मला तो परत कसा मिळवता येईल। तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करून सोडून जाऊ नका। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आरटीच्या वेबसाईटवरती यायचं आहे। इथे आल्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती एकदा क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसणार आहे। आता तुम्हाला जर डायरेक्ट तुमचा ॲप्लिकेशन नंबर माहीत असेल आणि तुम्हाला पासवर्ड जर फॉरगेट करायचा आहे किंवा तुम्ही विसरला आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय रिकवर पासवर्ड हा ऑप्शन देण्यात आला आहे। यावरती तुम्ही क्लिक करू शकताय। यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जो तुमच्या मोबाईलवरती रजिस्ट्रेशन करतेवेळेस आलेला असेल तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे। तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी जन्मतारीख टाकलेली आहे पोर्टलवरती ती तुम्हाला चाइल्ड डेट ऑफ बर्थमध्ये टाकायची आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा कोड दिसत आहे हा कॅप्चा कोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड एंटर करण्यासाठी विंडो ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करून जे काही चेंजेस करायचे असतील किंवा फॉर्म डिलीट करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता। परंतु फॉर्म डिलीट तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट केलेला नसेल, तरच तुम्हाला हा फॉर्म डिलीट करता येणार आहे। आणि जर तुम्हाला फॉर्म सबमिट जर केला असेल आणि तुम्हाला फॉर्म डिलीट करायचा असेल तर त्याबद्दल माझा व्हिडिओ चॅनलवरती लवकरच येणार आहे। तुम्ही कुठे जाऊन तो डिलीट करू शकता, काय प्रोसेस असणार आहे हे तुम्हाला मी सांगेल पुढे। त्यानंतर आता बरेच जण म्हणतील की आम्हाला ॲप्लिकेशन नंबरसुद्धा माहीत नाही, तर ॲप्लिकेशन नंबर आम्ही कसा मिळवणार। तर तुम्हाला इथे पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशनची लिंक आहे, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे। तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरताना जो काही जिल्हा निवडला होता तो इथून तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्याच्या नंतर तुमचं जे इथे लास्ट नेम टाकलं होतं रजिस्ट्रेशन करताना ते टाकायचं आहे। फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी जन्मतारीख टाकली होती ती जन्मतारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे चाइल्ड डेट ऑफ बर्थमध्ये। त्यानंतर हा कॅप्चा कोड इथे टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन करतेवेळेस जो नंबर दिला होता तो 10 अंकी मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। एवढं सगळं टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीनवरती पाहू शकताय, तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो स्क्रीनवरती बघायला मिळेल, ज्यामध्ये लिहिलेलं असेल की डुप्लिकेशन फॉर्म तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकत नाही। तुम्ही जुना जो फॉर्म भरला होता त्याचा ॲप्लिकेशन नंबर स्क्रीनवरती दाखवलेला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला पेनाने लिहून घ्यायचा आहे किंवा तो डायरेक्टली कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं की पासवर्ड पण तुम्हाला माहीत नाही, तर तो फॉरगेट करायचा आहे। त्यासाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करणार आहे। त्यानंतर इथे रिकवर पासवर्डवरती क्लिक करणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आता मिळालेला आहे। हा ॲप्लिकेशन तुम्हाला फोनवरती पण आलेला असेल आणि नसेल आला तर मी जी पद्धत सांगितली त्याप्रमाणे ॲप्लिकेशन नंबर काढायचा, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची, कॅप्चा कोड टाकायचा, सबमिट करायचं। अशा पद्धतीने तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड क्रिएट करू शकता। फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल, फॉर्म जर सबमिट केला नसेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकता, फॉर्म डिलीट करू शकता। आणि जर तुम्हाला सबमिट केल्यानंतर फॉर्म डिलीट करायचा असेल तर त्याबद्दल माझा सेपरेट व्हिडिओ येणार आहे। व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ नक्कीच बनवला